कोण आहे ती पाहूया. गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर, गाणं सरस्वती किशोरीताई आमोणकर, मीना खडेकर या ज्येष्ठ गायिकांनी आपल्या संगीत कारकिर्दीत संगीत दिग्दर्शनाची वाट चोखाळली. लताबाईंनी आनंदघन नावानं दिलेली गाणी मराठी प्रेक्षकांच्या मनात अजूनही घर करून राहिली आहेत. किशोरीताईंनी उपशास्त्रीय तर मीनाताई खडेकर यांनी बालगीतांमध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून योगदान दिलं. आता गलगले निघाले या चित्रपटाच्या निमित्तानं सध्याची आघाडीची गायिका वैशाली सामंत हिनं संगीत दिग्दर्शनात उडी घेतलीय. यानंतर मराठी संगीत सृष्टीत आणखी एक संगीत दिग्दर्शिका येऊ पाहतीये, ती आहे मधुराणी गोखले प्रभुलकर. सुंदर माझं घर या प्रमोद प्रभुलकर दिग्दर्शित चित्रपटाला मधुराणीनं संगीत दिलंय. प्रमोदनी माझ्यावर विश्वास टाकला आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आमचे प्रोड्युसर्स जे आहेत वृंदा, त्यांनी पण माझ्यावर विश्वास टाकला. मी आधी म्हटलं एकच गाणं मी करते, पुढचं बघूया. करता करता आता या चित्रपटाची 3 गाणी झाली आहेत आणि पूर्ण प्रोसेस खूप आनंददायी आहे. या चित्रपटातलं एक गाणं श्रेया घोषालच्या आवाजात नुकतंच ध्वनिमुद्रित करण्यात आलं. Act भी कर रही हैं and she's multitasking in this film. She approached me and she was very sweet on the phone and I really felt that I should sing for her. Kamlesh ji and Madhurani ji both approached me. It's a lot of humility and I was sure that when I come to the studio I'll have a great time and I really was taken by surprise कि गाना इतना मीठा बनाया है, इतना खूबसूरत composition है. It was not I was not expecting this. अभिनेत्री, मॉडेल, सूत्रसंचालक अशा भूमिका पार पाडलेली मधुराणी आता संगीत दिग्दर्शिकेची भूमिकाही चोख बजावेल असा विश्वास या चित्रपटाच्या टीमला वाटतोय. झी 24 ताससाठी अश्विनी डिंगणकरसह इशिता मथुरे, मुंबई.